समोर आहे, जरा सगळे असेच बसा, मी इकडे खुर्ची टाकून बसतो म्हणजे सगळ्यांचे एक व्यावसायिक आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी पुराता शिवसेना हिंदुत्व संघर्ष शिवसेना प्रमुख श्रीमंत ठाकरे यांचा विजय हो। प्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे यांचा विजय हो। सेना प्रमुख मान्य अजितजी ठाकरे यांचा विजय हो। नगराध्यक्ष राहिलेले पैठणचे मागची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवलेली ते दत्ता घोडे, वैजापूरचे सुप्रसिद्ध डॉक्टर, शिक्षण क्षेत्रामध्ये पण मोठ्या प्रमाणात काम करतात राजेंद्र डोंगरे, संभाजीनगर एशियन हॉस्पिटलचे डायरेक्टर असणारे बालरोग्यानं तो सातत्यानं शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय। भले गद्दारी झाली असेल पुन्हा ताकदीनं हा बालेकिल्ला आपण कायम ठेवण्याचा निर्धार आणि हे सगळं आपण करतोय। आपले पक्षप्रमुख माननीय आपल्या सर्वांचं मातोश्रीमध्ये स्वागत आहे, शिवसेनेमध्ये स्वागत आहे। मी गेले 4 दिवस बांधली 1-3 तारीख सोडली तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती कुटुंब संवाद म्हणून फिरत होतो, कारण मला पाहायचं होतं की मी लढतोय। कोरोना काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना माझे कुटुंब माझी जबाबदारी ही एक संकल्पना राबवली होती। आता महाराष्ट्रावरच्या या दुसऱ्या संकटात महाराष्ट्रावरती आलेल्या आणि देशावरती आलेल्या दुसऱ्या संकटात माझं कुटुंब माझ्यासोबत आहे की नाही हे मी महाराष्ट्रात फिरून पाहतो आहे। आणि मला खात्री वाटली की साधारणतः गेले काही वर्षांमध्ये तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती 2 चक्रीवादळं आदळली, एक निसर्ग आणि दुसरं त्योक्ते। पण 4 दिवसात मला दिसलं की एक वेगळं भगवं वादळ हे आता दिल्लीच्या तख्तावरती आदळणार आणि हुकुमशाहीची चिरफाड करणार आहे। काही जणांच्या मनात अजून एक प्रश्न आहे की इंडिया आघाडी आहे, हे आहे, ते आहे, महाविकास आघाडी आहे, पण पर्याय कुठे? म्हटलं हुकुमशाहीला पर्याय द्यायचा नसतो, हुकुमशाही पहिले उकडून फेकून द्यायची असते, हाच हुकुमशाहीला पहिला पर्याय। आणि साधारणतः मी आणि तुम्ही रोज अनुभवत आहोत की मातोश्रीमध्ये असेल किंवा मी जिथे जातोय तिथे असेल, 4 दिवसामध्ये सुद्धा स्थानिक पातळीवरती अनेक जण काँग्रेस सोबत आहे, राष्ट्रवादी सोबत आहेच, पण भारतीय जनता पक्षातले लोक शिवसेनेत येत आहेत। मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेसोबत येतोय। याचं कारण की तुम्ही सगळेजण आता शून्य आहात। तुम्हाला दिसतंय की जे काही भ्रम निर्माण केला जातोय, संभ्रम निर्माण केला जातोय तो खोटा आहे। मन की बात ही मनातल्या गोष्टी वेगळ्या असतात, पण ही जन की बात आहे ती वेगळी आहे। म्हणजे मन की बात आणि जन की बात कुठेही जवळपास येतच नाहीये, त्यांच्या मनातले मांडे वेगळे आहेत। पण जनता ज्या संकटामध्ये आहे, 10 वर्षामध्ये जे काही तुम्ही एक ओंगळवाणा कारभार केलात तुम्ही म्हणजे भाजपाने, तो आता उघडा पडलेला आहे। अनेक ठिकाणी गावागावामध्ये तुम्हीच सगळेजण मोदी सरकारचा रथ अडवतायत, मोदी सरकार, कारण योजनाच पोचलेली नाहीये। तर अशा या सगळ्या खोट्या कारभाराला आता संपवण्यासाठी तुम्ही सर्वजण शिवसेनेसोबत आलेला आहात, माझ्यासोबत आलेला आहात। आणि मला खात्री आहे की आपण असं नेहमी जोरात बोलतो की संकट काळामध्ये महाराष्ट्र देशाला दिशा दाखवत आलेला आहे, तर याही संकटामध्ये महाराष्ट्र देशाची दिशा ठरवणार आहे आणि ती दिशा म्हणजे हुकुमशाहीला गाडणे। तुम्ही सगळेजण पैठण मधून आलेला आहात, मधून आलेला आहात, पण मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमिकेमध्ये गद्दारीला थारा नसतो। मी जसं 2-4 दिवस रायगड मतदारसंघ फिरलो,
सिंधुदुर्ग मतदारसंघ फिरलो, तसंच लवकर मी संभाजीनगर मतदारसंघात येणार आहे, जालन्यामध्ये पण येणार आहे, मराठवाड्यात, विदर्भात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या तुमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी येणार आहे, कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी येणार आहे. आल्यानंतर विस्ताराने जे बोलायचं ते मी बोलतोच आणि तुमच्याकडे सुद्धा बोलेन. तूर्त आपल्या सगळ्यांना खास धन्यवाद देतो, कारण लोक गळपट्ट आहेत. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.